नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा महिन्याची अद्भुत कथा ऐकणार आहोत ज्याला कधी काळी मलमास म्हणून तुच्छ मानलं जायचं. होय, ज्या महिन्याला कुणीही मान देत नव्हतं, ज्याला कोणताही सन्मान नव्हता, तोच महिना आज पुरुषोत्तम मास म्हणून सर्वात पवित्र कसा झाला. अधिक मासाने स्वतः भगवान श्रीकृष्णांकडे जाऊन आपलं दुःख मांडलं आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुमचा देवावरचा विश्वास नक्कीच वाढेल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मिळणारा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो. चला तर मग सुरुवात करू या दिव्य आणि प्रेरणादायी कथेची. प्राचीन काळी कालगणनेत एक अतिरिक्त महिना निर्माण झाला, पण त्या महिन्याला कोणत्याही देवाने स्वीकारले नाही. सर्व देव, ऋषी आणि लोक त्याला अशुभ समजू लागले आणि मलमास म्हणून त्याची निंदा करू लागले. त्यामुळे तो महिना अत्यंत दुःखी झाला. त्याला कुठेही मान सन्मान नव्हता, कोणतेही शुभ कार्य त्यात केले जात नव्हते. अखेर आपल्या दुःखाने व्याकुळ होऊन तो महिना भगवान श्रीकृष्ण यांच्या शरण गेला. अधिक मासाने आपल्या मनातील सर्व व्यथा भगवान श्रीकृष्णांना सांगितली. तो अत्यंत दुःखी होऊन म्हणाला की सर्व महिन्यांनी मला मलमास म्हणून हिणवले आहे, मला निराधार केले आहे आणि सर्व पुण्यकर्मापासूनही वंचित ठेवले आहे. हे ऐकून भगवान श्रीकृष्णांनी अधिक मासाला जे काही सांगितले त्याचा हा वृत्तांत आहे. श्री ब्रह्मदेवांचे मानसपुत्र देवर्षी नारद यांनी भगवान नारायणांना अधिक मासाबद्दल विचारले. तेव्हा नारदजी म्हणाले, हे नारायण, अधिक मासाचे महत्त्व आणि त्याची कथा मला सांगावी. नारदांच्या या प्रश्नावर भगवान श्रीहरी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, तू धन्य आहेस, कारण तू अत्यंत पवित्र अशी ही कथा विचारली आहेस. श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाले, आता मी तुला वैकुंठातील एक अद्भुत प्रसंग सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक. मलमास दुःखाने मूर्छित झाला होता. तेव्हा भगवान श्रीहरी यांच्या संकेताने गरुड देवांनी आपल्या पंखांनी त्याला हवा घातली. त्यामुळे अधिक मास शुद्धीवर आला. शुद्धीवर येताच तो अत्यंत दुःखी होऊन म्हणाला, हे प्रभो, मला काहीच चांगले वाटत नाही, मला तर मृत्यूच हवा आहे. हे जगताचे पालन करणारे विष्णुदेव, माझे रक्षण करा, मी तुमच्या शरण आलो आहे. असे म्हणत तो थरथर कापू लागला आणि वारंवार विलाप करू लागला. तेव्हा वैकुंठात विराजमान असलेले भगवान श्रीहरी त्याला म्हणाले, उठ, तुझे कल्याण हो. हे वत्सा, तुझे दुःख मला सहन होत नाही. असे म्हणत भगवान क्षणभर विचारात पडले आणि उपाय निश्चित करून पुढे म्हणाले, हे वत्सा, जे स्थान मोठ्या मोठ्या योगींनाही दुर्लभ आहे त्या गोलोकात तू माझ्यासोबत चल. तेथे भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम रूपात विराजमान आहेत. ते गोपीजनांच्या मध्यभागी स्थित आहेत. त्यांच्या 2 भुजा आहेत, हातात मुरली आहे. त्यांचा वर्ण नव्या मेघासारखा श्याम आहे. त्यांचे नेत्र कमळासारखे सुंदर आहेत आणि त्यांचे मुख शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी आहेत. ते पितांबर धारण केलेले आहेत, वनमाळेने भूषित आहेत, दिव्य रत्नांचे आभूषण घातलेले आहेत. त्यांच्या अंगावर चंदन, कस्तुरी आणि केशराचा सुगंध आहे. त्यांच्या वक्षस्थळी श्रीवत्स चिन्ह शोभत आहे. ते रत्नजडित सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या सभोवती पार्षद आहेत. तेच परमपुरुषोत्तम परमेश्वर आहेत. सर्वांचे आधार, सर्वशक्तिमान, मायेच्या पलीकडील निर्विकार आणि परिपूर्ण. भगवान श्री नारायण म्हणाले, चला आपण दोघेही त्या ठिकाणी जाऊया जिथे भगवान श्रीकृष्ण तुमचे सर्व दुःख दूर करतील. असे म्हणून भगवान श्रीहरीने अधिक मासाचा हात धरला आणि त्याला घेऊन ते गोलोकाकडे निघाले. हे मुनिश्रेष्ठ, त्या गोलोकाचे स्वरूप असे आहे की प्रलयकाली संपूर्ण सृष्टी अंधकारमय झाली असता जे अज्ञानरूपी अंधकार दूर करणारे आणि ज्ञानरूपी मार्ग दाखवणारे केवळ ज्योतिर्मय स्वरूप प्रगट होते, तेच गोलोक आहे. ती ज्योती कोट्यावधी सूर्यांच्या तेजासमान प्रकार आहे. ती नित्य, अनंत आणि संपूर्ण विश्वाची कारणरूप आहे. त्या दिव्य प्रकाशामध्येच परमेश्वराच्या ऐश्वर्याची सर्वोच्च पराकाष्ठा प्रगट होते. त्या दिव्य ज्योतीच्या अंतर्गतच अत्यंत सुंदर असे 3ही लोक स्थित आहेत. हे मुनी, त्या सर्वांच्या वर अविनाशी ब्रह्मासारखा गोलोक विराजमान आहे. त्याचा विस्तार 3 कोटी योजना इतका आहे आणि त्याची आकृती गोलाकार आहे. तो प्रत्यक्ष सजीव तेजस्वरूपाने प्रगट झालेला आहे. त्या लोकाची भूमीही रत्नमय आहे. तो लोक योगीजनांनाही स्वप्नात सुद्धा सहज दिसत नाही, परंतु भगवान विष्णूंच्या भक्तांना मात्र तो सुलभपणे अनुभवता येतो.
ईश्वराने योगमायाच्या शक्तीने धारण केलेला हा उत्तम लोक आकाशात स्थित आहे. येथे आधी, व्याधी, वार्धक्य, मृत्यू, शोक, भय यांचा किंचितही स्पर्श नाही. हा लोक श्रेष्ठ रत्नांनी अलंकृत असून दिव्य, भव्य आणि सुंदर महालांनी सुशोभित आहे. त्या गोलोकाच्या खाली 50 कोटी योजनांच्या विस्तारात उजव्या बाजूस वैकुंठ लोक आणि डाव्या बाजूस त्याच्यासारखाच सुंदर शिवलोक स्थित आहे. वैकुंठ लोकाचा विस्तार 1 कोटी योजनांचा असून तो अत्यंत तेजस्वी आणि रमणीय आहे. तेथे सुंदर पितांबर धारण केलेले वैष्णव भक्त निवास करतात. त्या वैकुंठात भगवान श्री विष्णू चतुर्भुज स्वरूपात शंख, चक्र, गदा आणि पद्य धारण करून देवी लक्ष्मीसह विराजमान आहेत. तेथील स्त्रिया नूपुर आणि करधरणी धारण करून शोभत आहेत आणि त्या सर्व लक्ष्मी देवींसारख्या रूपवती व तेजस्वी आहेत. गोलोकाच्या डाव्या बाजूस असलेल्या शिवलोकही अत्यंत दिव्य आहे. त्याचा विस्तारही कोटी योजनांचा आहे आणि तो प्रलय कालातही नाश पावत नाही. त्या शिवलोकात भगवान शंकरांचे पार्षद आणि गण निवास करतात, जे अत्यंत भाग्यवान आहेत. शिवलोकात राहणारे सर्व लोक आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म धारण करतात आणि नागाला यज्ञोपवीत म्हणून परिधान करतात. ज्यांच्या मस्तकावर अर्धचंद्र शोभतो, हातात त्रिशूळ आहे आणि जे गंगेला धारण करणारे पराक्रमी आहेत, असे सर्व शिवगण भगवान शंकरांसारखे तेजस्वी आणि सामर्थ्यवान आहेत. त्या गोलोकाच्या अंतर्भागात एक अत्यंत सुंदर दिव्य अशी ज्योती प्रगट आहे. ती ज्योती परम आनंद देणारी आहे आणि अखंड परमानंदाचे मूळ कारण आहे. योगीजन त्या ज्योतीचे निरंतर ध्यान करतात. ते आपल्या ज्ञानचक्षूंनी योगबलाने त्या निराकार, सर्वश्रेष्ठ आणि सर्वांच्या पलीकडील दिव्य प्रकाशाचे चिंतन करतात. त्या दिव्य ज्योतीच्या अंतर्भागात एक अत्यंत मोहक आणि सुंदर रूप प्रगट होते, ज्याचा वर्ण नीलकमलाच्या पानांसारखा श्याम आहे. नेत्र लाल कमळासारखे तेजस्वी आहेत. त्यांचे मुख शरद पौर्णिमेच्या कोट्यावधी चंद्रासारखे शुभ्र, तेजस्वी आणि मनोहर आहेत. त्यांचे सौंदर्य कोट्यावधी कामदेवांनाही लाजवणारे आहेत. ते द्विभुज आहेत, हातात मुरली धारण केलेली आहे आणि त्यांच्या ओठांवर मंद मोहक हास्य आहेत. त्यांनी पितांबर परिधान केलेले आहे. त्यांच्या वक्षस्थळी श्रीवत्स चिन्ह शोभत आहेत आणि कौस्तुभमणीने ते अलंकृत आहेत. त्यांनी दिव्य रत्नांनी जडवलेले तेजस्वी मुकुट आणि कुंडले धारण केलेली आहेत. ते रत्नजडित सिंहासनावर विराजमान आहेत. गळ्यात सुंदर माळा आहेत. तेच श्रीकृष्ण या नावाने प्रसिद्ध असलेले परम पुरुषोत्तम आहेत. ते आपल्या इच्छेने संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणारे, सर्वांचे कारण आणि सर्वांचे आधार आहेत. ते सर्वात महान असूनही अत्यंत लहान स्वरूप धारण करू शकतात आणि प्रत्येक जीवामध्ये अंतर्यामी म्हणून वास करतात. त्यांचे तेज कोट्यावधी पूर्णचंद्रांच्या प्रकाशासारखे आहेत. ते भक्तांवर अपरंपार दया करणारे, विकाररहित, परिपूर्ण आणि सर्वश्रेष्ठ स्वामी आहेत. ते दिव्य मंडपाच्या मध्यभागी विराजमान असून शांती स्वरूप, रसस्वरूप आणि सर्व मंगलांचेही मंगल करणारे आहेत. ते कधीही नाश न होणारे, निर्विकार आणि सर्व सिद्धांचे स्वामी आहेत. ते गुणरहित, निराकार तत्वाचे मूळ, आदिपुरुष, अव्यक्त आणि अनंत आहेत. अनेक देवता आणि ऋषी त्यांची स्तुती करतात. ते नित्य, शुद्ध, शांत आणि भक्तांना शांती देणारे आहेत. जे विष्णू भक्त, शांतिप्रिय आणि परम शांत स्वरूपाचे आहेत, ते अशा या परमात्म्याचे ध्यान करतात. अशा या दिव्य स्वरूपाचे सर्व आनंदाचे मूळ असलेले आनंदकंद श्रीकृष्णच आहेत. श्री नारायण पुढे म्हणाले, असे सांगून भगवान श्री विष्णूंनी अधिक मासाला सोबत घेतले आणि क्षणातच त्या परम दिव्य गोलोकात प्रवेश केला. गोलोकात प्रवेश करताच अधिक मासाने जे दृश्य पाहिले ते अवर्णनीय होते. सर्वत्र दिव्य प्रकाश, आनंदाने भरलेले वातावरण, गोप गोपिका, ऋषीमुनी आणि देवतांचे मधुर कीर्तन सुरू होते. सगळीकडे राधाकृष्ण नामाचा गजर होत होता. अधिक मास हे सर्व पाहून थक्क झाला. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो मनात म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःला किती दुर्भागी समजत होतो, पण प्रभूंनी मला किती मोठं भाग्य दिलं आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अधिक मासाचा हात धरून त्याला आपल्या सिंहासनाजवळ नेले आणि सर्व देवता, ऋषी आणि गोप गोपिकांसमोर घोषित केले की हा अधिक मास आता साधा महिना नाही, आजपासून हा पुरुषोत्तम मास आहे. भगवान पुढे म्हणाले, हा माझा अत्यंत प्रिय महिना असेल. या महिन्यात केलेले सर्व व्रत, जप, तप, दान, कथा
इतर महिन्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक फल देतील. जो भक्त या महिन्यात श्रद्धेने माझी भक्ती करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्याला मोक्षप्राप्ती होईल. हे ऐकताच सर्व देवतांनी जय पुरुषोत्तम मास असा जयघोष केला. गोलोकात आनंदाची लहर पसरली. अधिक मास आता पूर्णपणे बदलला होता. जो आधी दुःखी, निराधार आणि अपमानित होता तो आता सर्वश्रेष्ठ, पवित्र आणि पूजनीय झाला. तो भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नम्रतेने वाकला आणि कृतज्ञतेने म्हणाला, प्रभू, तुमच्यामुळेच मला हे स्थान मिळाले. मी सदैव तुमच्या भक्तांना पुण्य देत राहीन. भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, हे पुरुषोत्तम मास, तू आता लोकांना धर्म, भक्ती आणि साधनेचा मार्ग दाखवशील. त्या दिवसापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून ओळख मिळाली आणि तो सर्वात पवित्र महिन्यांमध्ये गणला जाऊ लागला. आता आपण भक्तराज नरसिंह मेहता यांची कथा बघूया. त्यांच्या पुत्रवियोगाच्या प्रसंगाशी संबंधित ही कथा आहे. गुजरातमधील काठियावाड प्रदेशात पितृपक्ष सुरू झाला. त्या काळात लोक आपल्या पितरांसाठी विधीपूर्वक श्राद्ध करतात, पिंडदान देतात आणि त्या दिवशी ब्राह्मणांना भोजन घालतात. नरसिंह मेहताजींच्या वडिलांची श्राद्ध तिथी सप्तमीला होती. त्यांच्या मोठ्या भावाने वंशीधर यांनी त्या दिवशी श्राद्ध करण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे त्यांनी एक दिवस आधीच आपल्या नातेवाईकांना आणि जातीबंधूंना भोजनासाठी आमंत्रण दिले. ते नरसिंहजींच्या घरीही निमंत्रण देण्यासाठी आले आणि म्हणाले, नरसिंह, उद्या पिताजींची श्राद्ध तिथी आहे, त्यामुळे मी तुला कुटुंबासहित जेवणासाठी निमंत्रण देतो. तुझ्या पत्नीला आजच पाठव, कारण घरात खूप काम असेल आणि तूही उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत नक्की ये. एक दिवस साधू संतांच्या आखाड्यात जाऊ नकोस. हे ऐकून नरसिंह मेहताजी शांतपणे म्हणाले, भाऊ, मला साधू संतांवर प्राणांपेक्षाही अधिक प्रेम आहे, त्यामुळे मी आधी त्यांची सेवा करूनच येईल. हो, पण माझी पत्नी मात्र भगवंताच्या नैवेद्य तयार करण्यासाठी नक्की येईल. हे ऐकून वंशीधर रागाने म्हणाले, अरे, भिक्षा मागून साधूंची सेवा करणाऱ्या माणसाचा इतका मोठेपणा! इतकी निष्काळजी वृत्ती असेल तर पिताजींचे श्राद्ध तू स्वतःच का करत नाहीस? तुझ्याकडे एक पैसाही नाही आणि मोठमोठ्या गोष्टी करतोस. तेव्हा नरसिंहजी शांतपणे म्हणाले, भाऊ, तुमची आज्ञा असेल तर मी पिताजींचे श्राद्ध नक्की करीन. माझ्या शक्तीनुसार 2-4 ब्राह्मणांना भोजन घालीन. नातेवाईक आणि समाजातील लोकांना जेवायला बोलवणे हा एक सामाजिक व्यवहार आहे. तो योग्यच आहे. पण आपण श्राद्धाचा खरा अर्थ विसरत आहोत. आपण शास्त्रातील श्रद्धयादंतम या वचनाला विसरून फक्त आपल्या लोकांना स्वादिष्ट भोजन देण्यातच पितरांचे कल्याण समजतो. हे योग्य नाही. नरसिंहजींच्या या शांत पण सत्य बोलण्याने वंशीधर यांना अधिकच राग आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. ते काही न बोलता घरी गेले आणि त्यांनी सर्व प्रकार आपल्या पत्नी दुरित गौरीला सांगितला. हे ऐकून दुरित गौरीलाही खूप राग आला. तिने सगळा राग आपल्या नवऱ्यावरच काढला. ती म्हणाली, अहो, तुम्ही त्याला निमंत्रण द्यायला कशाला गेलात? मी तर त्या भक्ताला आधीपासूनच ओळखते. तो आला नाही तर आपले काय बिघडणार आहे? अरे, कान खजुरीचा एक पाय तुटला तर ती लंगडी होते का? असे म्हणत तिने आपल्या नवऱ्याला खूप सुनावले. दरम्यान भक्तराज नरसिंह मेहतांनी श्राद्ध करण्याचा निश्चय केला होता, पण त्याच्या घरी अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता. तरीही ते पूर्णपणे निर्धास्त होते, कारण त्यांनी सर्व काही देवावर सोपवले होते. सारी व्यवस्था भगवंत करतील असा दृढ निश्चय ठेवून नरसिंह मेहता आपल्या एकमेव स्वामी भगवंतासमोर बसले आणि कीर्तन करू लागले. त्यांना इतके निर्धास्त पाहून माणिकबाई त्यांच्या जवळ जाऊन म्हणाल्या, नाथ, उद्या तुम्ही पिताजींचे श्राद्ध करण्याचा निश्चय केला आहे, पण घरात अजून धान्याचा एक कण सुद्धा नाही. आधी त्याची व्यवस्था करायला हवी ना? तेव्हा भक्तराज नरसिंहजी प्रेमाने म्हणाले, प्रिये, आधी मला माझ्या प्रभूंचे भजन करू दे. त्यानंतर मी बाजारात जाऊन कुठून तरी उधारीवर साहित्य आणण्याचा प्रयत्न करेन आणि जर उधारही मिळाले नाही तर मग माझे नाथ आणि माझे पिता जाणोत. नरसिंहजींचे हे साधे आणि सरळ उत्तर ऐकूनही माणिकबाई चिंतेत होत्या. त्या म्हणाल्या, आपल्या घरी काहीच नाही आणि दुसरीकडे भावाच्या घरी किती संपत्ती आहे. आपल्याला तर रोजच्या अन्नाचीही चिंता असते. असे म्हणताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेव्हा नरसिंहजी म्हणाले, प्रिये, तू वारंवार अशा शंकेच्या गोष्टी का बोलतेस? आज पुन्हा तू माझ्या प्रभूंवर व्यर्थ दोषारोप केला आहेस. भगवान अत्यंत न्यायी आणि दयाळू आहेत. त्यांच्या येथे पाप पुण्याचा योग्य न्याय होतो. माझे दुर्दैवी आहे की तू माझी अर्धांगिनी असूनही तुझ्या मनात अजून पूर्ण श्रद्धा निर्माण झालेली नाही.
मी तुला वारंवार सांगितले आहे, खरे सोनेच कसोटीवर घासले जाते, तापवले जाते, ठोकले जाते. लोहासारख्या धातूंची परीक्षा घेतली जात नाही. तसेच आज आपण कसोटीवर आहोत आणि भगवान आपली परीक्षा घेत आहेत. हीच खरी मनुष्यत्वाची परीक्षा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की परमपित्याच्या दरबारात कधीही अन्याय होत नाही. नरसिंहजींनी ठाम शब्दात पत्नीला समजावून सांगितले. हे ऐकून माणिकबाईच्या मनातील शंका दूर झाली. त्या नम्रपणे म्हणाल्या, नाथ, मला क्षमा करा. आता माझ्या डोळ्यात प्रकाश पडला आहे. तुम्ही पुढे कितीही संकटे आली तरी मी कधीही विचलित होणार नाही आणि त्या कृपाळू भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवेन. माझ्याकडे हे एकच सोन्याचे कर्णफूल आहे. तुम्ही ते विकून आवश्यक साहित्य आणा आणि उद्याचे काम पार पाडा. असे म्हणत त्यांनी आपल्या जवळचा शेवटचा दागिना नरसिंहजींच्या हातात ठेवला. खरी अर्धांगिनी तीच असते जी पतीच्या संकटात त्याला धीर देते, त्याच्या दुःखात सहभागी होते आणि त्याला दोष देत नाही. संकटाच्या काळातच स्त्री, मित्र, धर्म आणि धैर्य यांची खरी परीक्षा होते. माणिकबाईंनी आपली कसोटी उत्तीर्ण केली. यानंतर नरसिंहजी तो दागिना घेऊन बाजारात गेले. तो विकून त्यांनी आवश्यक साहित्य घेतले. मात्र अजून तूप घेणे बाकी राहिले होते. उरलेली सर्व सामग्री घेऊन नरसिंह मेहता घरी परतले. माणिकबाईंनी ती सर्व सामग्री पाहिली आणि म्हणाल्या, नाथ, या सामानात तर जास्तीत जास्त 60-70 माणसांचेच जेवण होईल. त्यामुळे तुम्ही फक्त 3-4 ब्राह्मण आणि पुरोहित यांनाच जेवणासाठी बोलवा. त्यापेक्षा अधिक आपली क्षमता नाही. यानंतर मेहताजी गावातील चौकात गेले. तेथे त्यांच्या समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती बसल्या होत्या. भक्तराजांना पाहून प्रसन्नराय नावाचा एक युवक हसत म्हणाला, काय भक्तजी, आज सकाळी कुठे निघाला आहात? नरसिंहजींनी अत्यंत साधेपणाने उत्तर दिले, भाऊ, उद्या माझ्या पिताजींचं श्राद्ध आहे, म्हणून 2-4 नगरबंधूंना आणि पुरोहितांना जेवणाचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. तेव्हा दुसरा एक जण विनोदाने म्हणाला, फक्त 2-4 लोकांनाच का? बाकी लोकांचा काय दोष? आम्ही सगळे तुमच्या पिताजींच्या श्राद्धाला येऊन देवाचा प्रसाद घेऊ शकत नाही का? यावर नरसिंहजी नम्रतेने म्हणाले, भगवंताचा प्रसाद घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण उद्या माझ्या मोठ्या भावाच्या घरी सर्व समाजासाठी जेवणाची व्यवस्था आहे. त्यामुळे तुम्ही सगळे तिकडे जाणारच. मग माझ्यासारख्या गरीबाच्या घरी कोण येईल? तेव्हा प्रसन्नराय म्हणाला, मेहताजी, बंशीधर यांच्या घरी निमंत्रण असले तरी तुम्ही दुःख करू नका. आम्ही सगळे तुमच्या घरी येऊन देवाला अर्पण केलेला प्रसाद नक्की ग्रहण करू. त्यामुळे आमचे जीवनही पवित्र होईल आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. प्रत्यक्षात काही दुर्जन लोकांना कोणाची कीर्ती खराब करायची असते, म्हणून ते असे गोड बोलून प्रोत्साहन देतात. प्रसन्नरायच्या बोलण्यातही थोडासा कपट भाव होता आणि तिथे बसलेल्या इतर लोकांनीही त्याला इशाऱ्याने साथ दिली. त्यांच्या मनात विचार होता की आज जर नरसिंहने सगळ्या समाजाला निमंत्रण दिले तर मग तो इतक्या लोकांचे जेवण कसे करणार ते पाहू. पण शुद्ध आणि निष्कपट मनाच्या माणसाला सर्वत्र शुद्धताच दिसते. त्याला कोणाचाही कपट भाव जाणवत नाही. नरसिंह मेहताजींच्या मनात विचार आला, जेव्हा समाजातील सर्व प्रतिष्ठित लोक देवाच्या प्रसादाची अपेक्षा ठेवत आहेत तेव्हा त्यांना नकार देणे योग्य नाही. संपूर्ण जात माझ्या घरी आली तर माझी घरही त्यांच्या पावन चरणांनी पवित्र होईल, असा भाव नरसिंह मेहतांच्या मनात निर्माण झाला. हा विचार येताच त्यांनी देवाचे स्मरण केले आणि मनात ठरवले, निमंत्रण तर संपूर्ण समाजालाच देऊया. पुढे जे काय होईल ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे होईल. असे ठरवून त्यांनी पुरोहितांना सांगितले, आपण सर्व 700 घरातील जातीभावांना कुटुंबासहित उद्याच्या भोजनासाठी निमंत्रण द्या. उद्या सर्वजण श्री द्वारकाधीश की जय असा जयघोष करत माझ्या घरी येतील आणि माझे हे घर पवित्र करतील. हा माझ्यासाठी आनंदाचा विषय असेल. पुरोहित म्हणाले, जशी तुमची आज्ञा. आणि त्यांनी सर्व समाजात जाऊन निमंत्रण देऊन टाकले. हे निमंत्रण मिळताच संपूर्ण नगरात चर्चा सुरू झाली. जसा जसा माणूस तशा तशा त्याच्या भावना आणि तशाच त्याच्या कल्पना. कोणी म्हणत होते, आज तर लोकांनी या भक्ताला चांगल्याच अडचणीत टाकले. याच्या घरात कधी जाण्याचा योग आला नव्हता. आता त्याच निमित्ताने त्याचे घरही पाहता येईल. तर कोणी हसत म्हणाले, अरे, त्याच्या घरी तर गोपीचंदन आणि करताल यांच्याविषयी काहीच नाही. तो वैरागी इतक्या लोकांना जेवण कसे घालणार? हे तर फक्त निमंत्रण आहे. खरे कळेल तेव्हा जेव्हा जेवणासाठी बोलावणे येईल. कोणी म्हणाले,
काहीही असो, आपण उपाशी मरत नाही, पण यामुळे हे नक्की कळेल की तो खरा भक्त आहे की लोकांना फसवण्यासाठी भक्तीचे नाटक करतो. जर खरा भक्त असेल तर तो सर्वांना समाधानाने जेवू घालेल, नाहीतर लोकांसमोर येण्याचीही त्याची हिंमत होणार नाही. तर काही जण म्हणाले, अरे, त्याने नक्कीच कुठल्या तरी श्रीमंत माणसाला आपल्या जाळ्यात अडकवले असेल, म्हणूनच आज अचानक इतकी उदारता दाखवत आहे. अशा प्रकारे प्रत्येक जण आपल्या मताने चर्चा करू लागला. जितके तोंड तितक्या गोष्टी. दुसऱ्या दिवशी सकाळी नरसिंह मेहतांनी भजन कीर्तन आटोपले आणि तूप आणण्यासाठी बाजारात गेले. त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी उधारीवर घी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही दुकानदाराने त्यांना उधार देण्यास तयार झाला नाही. एकाही माणसाने त्यांना मदत करण्यास होकार दिला नाही. शेवटी एक दुकानदार तयार झाला, पण त्याने एक अट ठेवली, मी तुला उधारीवर तूप देईन, पण त्या बदल्यात तुला मला भजन ऐकवावे लागेल आणि तुझे भजन मला आवडले तरच मी तुला घी देईल. भगवंताचे भजन करायला नरसिंह मेहता तर नेहमीच तयार असतात. त्यांनी आनंदाने होकार दिला. भजनही गाईन आणि घी घेऊनही परत जाईन. ते भजन सुरू झाले आणि मग काय, नरसिंहजी इतके तन्मय झाले, इतके भावविभोर झाले की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. ते हेही विसरले की ते घरी श्राद्धासाठी घी आणायला आले होते. दरम्यान भगवंताने पुन्हा एकदा कुबेराला आज्ञा दिली, आज रात्रीच्या ब्राह्मण भोजनासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मेहता यांच्या घरी पोहोचव. मीही लगेच येतो. आणि स्वतः भगवान नरसिंहजींचे रूप धारण करून निघाले. इकडे घरी माणिकबाई खूप चिंतेत पडल्या. इतका वेळ झाला, अजून तूप घेऊन का आले नाहीत? तूप मिळालं नाही का? जर तूप मिळालंच नाही तर आज ब्राह्मणांना काय वाढणार? आपल्या दारातून ब्राह्मण उपाशी गेले तर किती मोठं पाप लागेल. त्या पुढे म्हणू लागल्या, ते तर खूपच निष्काळजी आहेत. नक्कीच कुठल्या साधूंमध्ये बसून भजनात रंगले असतील आणि आपलं काम विसरले असतील. इतक्यात अचानक एक चमत्कार घडला. भगवंताच्या आज्ञेने शेटाच्या वेशात अक्रूजी संपूर्ण सामानाने भरलेली गाडी घेऊन घरात आले. माणिकबाईंची चिंता क्षणात नाहीशी झाली. त्या आनंदाने सर्व सामान ठेवू लागल्या. थोड्याच वेळात स्वतः भगवानही नरसिंहजींच्या रूपात तूप घेऊन घरी आले. कारण खरे नरसिंहजी तर अजूनही बाजारातच भजनात तल्लीन होते. हा सगळा गुप्त चमत्कार कोणालाही कळला नाही की स्वतः भगवान नरसिंहजींच्या रूपात आले आहेत. माणिकबाईंनी विचारले, अहो, इतका वेळ कुठे लागला? मी तर खूप चिंतेत पडले होते. आणि हे इतकं सगळं सामान तुम्हाला कुठून मिळालं? भगवानजी नरसिंहजींचं रूप घेऊन आले होते. ते हसून म्हणाले, आज पिताजींच्या श्राद्धानिमित्त संपूर्ण समाजाला भोजन द्यायची परमेश्वराची इच्छा झाली आणि हे सर्व सामानही त्याच परमात्म्याची देणगी आहे. हे ऐकून माणिकबाई म्हणाल्या, नाथ, मी लगेच स्वयंपाकाची तयारी करते. तुम्ही लवकर जाऊन पुरोहितांना बोलावून आणा, कारण मध्यान्हाची वेळ झाली आहे. भगवान नरसिंहजींच्या रूपात पुरोहितांकडे गेले आणि नम्रतेने म्हणाले, आता वेळ झाली आहे, कृपया आमच्या घरी या. पण पुरोहितांच्या मनात वेगळाच विचार चालू होता. ते म्हणाले, पहा नरसिंह, आज तुमच्या भाऊ वंशीधर यांचंही निमंत्रण आहे. मग मी त्यांना सोडून तुमच्याकडे कसा येऊ? खरं कारण वेगळंच होतं. त्यांना वाटत होतं की नरसिंह मेहता गरीब आहे, त्यांच्याकडून दक्षिणा मिळणार नाही. कथेत सांगितलं आहे की जगात अनेकदा असं होतं की माणूस कितीही गुणी, ज्ञानी किंवा तपस्वी असला, पण जर त्याच्याकडे धन नसेल तर लोक त्याला फारसं महत्त्व देत नाहीत. पुरोहितांचाही तोच दृष्टिकोन झाला. त्यांच्या मते खरा यजमान तोच जो भरपूर दक्षिणा देतो. म्हणून त्यांनी स्वार्थामुळे नरसिंहजींचं निमंत्रण नाकारलं. आता काय करायचं? भक्तांची लाज राखायची होती, म्हणून भगवंताने पुरोहितांचे रूप धारण केले. भगवान स्वतः पुरोहित बनून नरसिंह मेहतांच्या घरी आले आणि त्यांनी सर्व विधी स्वतः पार पाडले. विधिवत श्राद्ध केले, हवन केले आणि सर्व ब्राह्मणांना प्रेमाने भोजन दिले. तब्बल 700 ब्राह्मणांनी तृप्त होऊन भोजन केले. फक्त एवढंच नाही तर प्रत्येकाला दक्षिणेत एक सोन्याची मुद्रा मिळाली. जे लोक नरसिंहजींची थट्टा करायला आले होते तेच आता आश्चर्यचकित झाले. हे काय चाललंय? नरसिंह काय जादू तर करत नाही ना? दरम्यान संध्याकाळी खरे नरसिंह मेहता तूप घेऊन घरी आले. घरात येऊन त्यांनी पाहिलं तर त्यांची पत्नी निवांतपणे जेवत होती. त्यांना आश्चर्य वाटले. अजून विधी सुरूही झाला नसेल आणि ही जेवायला बसली. पण त्यांनी शांतपणे विचारले, थोडा उशीर झाला आहे, कुणी उधारीवर घी देत नव्हतं. मग एका भक्ताकडे भजन करत बसलो म्हणून मला यायला उशीर झाला. पण त्यांनी विचारलं, पण तू आधीच जेवायला का बसलीस? हे ऐकून माणिकबाई चकित झाल्या. त्या म्हणाल्या, जर तुम्ही घरी नव्हता तर मग श्राद्ध कुणी केलं आणि इतक्या लोकांना भोजन कुणी घातलं?
मी तर स्वतः पाहिलं, तुम्हीच सगळं करत होतात. नरसिंहजी म्हणाले, मी आत्ताच आलो आहे, मी काहीच केलं नाही. क्षणात दोघांनाही सत्य समजलं. हे सर्व आपल्या प्रिय श्रीकृष्णाची लीला आहे. भगवंताने नरसिंहजींचं रूप घेऊन त्याच्या धर्माची, सन्मानाची आणि वचनाची रक्षा केली होती. माणिकबाई म्हणाल्या, सर्वांना जेवू घालून निरोप देऊनच मी जेवायला बसले. हे ऐकून नरसिंहजींचे डोळे भरून आले. ते म्हणाले, माझ्यासाठी प्रभूंनी किती कष्ट घेतले, आपल्यावर किती मोठी कृपा केली आहे. दोघेही पती पत्नी भावविभोर झाले. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले आणि ते दोघेही अत्यंत प्रेमाने भगवंताचे भजन करू लागले. या प्रसंगाचा सुंदर संदेश काय आहे तर खऱ्या भक्ताची लाज भगवान स्वतः राखतात. जिथे श्रद्धा असते तिथे अशक्यही शक्य होतं. भगवान आपल्या भक्तांसाठी कोणतंही रूप धारण करू शकतात. आता आपण भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या एका छोट्या गौराईची कथा बघूया. जेव्हा भक्त संकटात सापडतात तेव्हा भगवान आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी कसे कसे उपाय करतात हे या प्रसंगातून समजते. ही घटना कुरुक्षेत्राच्या मैदानाची आहे. जेव्हा महाभारत युद्ध सुरू होण्याच्या तयारीत होते, युद्धासाठी मैदान तयार केलं जात होतं. मोठ्या मोठ्या सैन्याच्या ये-जासाठी झाडं तोडली जात होती. जमीन सपाट केली जात होती. हत्तींचा वापर करून मोठमोठी झाडं उखडली जात होती. अशाच एका झाडावर एक छोटी गौरैया आपल्या 4 छोट्या पिल्लांसोबत राहत होती. जेव्हा ते झाड उखडण्यात आलं तेव्हा तिचं घरटं खाली पडलं. पण आश्चर्य म्हणजे तिची पिल्लं वाचली. परंतु ती खूप लहान होती, उडू शकत नव्हती, भयभीत आणि असहाय्य होती. गौरैया मदतीसाठी इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात तिला श्रीकृष्ण अर्जुनासोबत इथे येताना दिसला. ते युद्धभूमीची पाहणी करण्यासाठी आले होते. गौरैयाने आपल्या छोट्या पंखांनी प्रयत्न करत कशीबशी श्रीकृष्णापर्यंत पोहोचली आणि विनंती केली की हे कृष्णा, माझ्या मुलांना वाचवा. युद्ध सुरू झाल्यावर ते चिरडले जातील. श्रीकृष्ण म्हणाले, मी प्रकृतीच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तेव्हा गौरैया म्हणाली, हे प्रभू, मला माहीत आहे की तुम्ही माझे रक्षण करणार आहात. मी माझ्या मुलांचं भविष्य तुमच्या हातात सोपवते. आता तुम्हीच त्यांना वाचवा किंवा न वाचवा, सर्व तुमच्यावर आहे. ही होती पूर्ण श्रद्धा आणि समर्पण. ती पुढे म्हणाली, तुम्ही सर्व काही नियंत्रित करता, म्हणून मी माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण करते. आपल्या जीवनातही असंच असतं. आपण अहंकार सोडून स्वतःला देवाला अर्पण केलं तर तेच आपल्या भल्यासाठी योग्य ते करतात. गौरैयाच्या या विश्वासाने श्रीकृष्ण प्रसन्न झाले. ते म्हणाले, तू तुझ्या घरट्यात 3 आठवड्यांसाठी अन्न साठव. गौरैयाने कोणताही प्रश्न विचारला नाही, कोणतीही शंका घेतली नाही. ती पूर्ण विश्वासाने परत आपल्या घरट्याकडे गेली. हा संवाद अर्जुनाला दिसत नव्हता. त्याला वाटलं की ही चिमणी कृष्णांना त्रास देत आहे, म्हणून त्याने तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. गौरैया परत आपल्या घरट्यात गेली. 2 दिवसांनी महाभारत युद्ध सुरू होण्याची घोषणा झाली. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तुझं धनुष्यबाण मला दे. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. इतक्या छोट्या कामासाठी आपण का त्रास घेता? मी लगेच बाण सोडतो. पण श्रीकृष्ण काहीच बोलले नाही. त्यांनी धनुष्य घेतलं आणि एका हत्तीवर बाण सोडला. पण तो बाण हत्तीला लागलाच नाही. तो हत्तीच्या गळ्यातील घंटेला लागला. एक ठिणगी उडाली. हे पाहून अर्जुन हसू लागला. अर्जुनाला वाटलं की कृष्णाचा निशाणा चुकला आहे. तो म्हणाला, प्रभू, मी प्रयत्न करू का? श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करून त्याला पुन्हा धनुष्य परत दिले आणि म्हणाले, आता पुढे कोणतीही कारवाई करायची नाही. पण अर्जुनाच्या मनात अजूनही शंका होती. तो विचार करू लागला, केशवांनी त्या हत्तीला बाण का मारला आणि हत्तीला मारण्याऐवजी त्याच्या गळ्यातील घंटीवरच निशाणा का साधला? अर्जुनाला काहीच समजत नव्हते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, या हत्तीने एका चिमणीच्या घरट्याचा नाश केला होता. त्या झाडावर तिचे घरटे होते, ते या हत्तीने खाली पाडले. अर्जुनाने आश्चर्याने विचारले, कोणती चिमणी? श्रीकृष्ण म्हणाले, हत्ती अजूनही जिवंत आहे. त्याला काहीही झालेले नाही, फक्त त्याच्या गळ्यातील घंटी खाली पडली आहे. अर्जुनाच्या मनातील सर्व प्रश्न दुर्लक्षित करून श्रीकृष्णांनी त्याला शंख फुंकण्यास सांगितले. शंखनाद होताच महाभारताचे युद्ध सुरू झाले. पुढील 18 दिवसांत असंख्य जीवांचा बळी गेला. रणांगणावर मृतदेहांचे ढीग पडले होते. सर्वत्र रक्तपात झाला होता. शेवटी पांडवांचा विजय झाला. युद्धानंतर एके दिवशी श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन पुन्हा कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर फिरायला गेले. तेथे अजूनही अनेक मृतदेह पडले होते. त्यांचे अंत्यसंस्कार व्हायचे बाकी होते. त्या आत्मा जणू भटकत होत्या. संपूर्ण रणांगण भयानक अवस्थेत होते. तुटलेली शस्त्रे, पडलेले रथ, मृत घोडे आणि हत्ती सर्वत्र दिसत होते. अचानक
श्रीकृष्ण एका ठिकाणी थांबले. त्यांच्या नजरेसमोर एक घंटी होती जी हत्तीच्या गळ्यात बांधली जात असे. ते काही वेळ त्या घंटीकडे शांतपणे पाहत राहिले. नंतर त्यांनी अर्जुनाला सांगितले, अर्जुना, कृपया ही घंटी उचलून बाजूला ठेवशील का? श्रीकृष्णांचा हा आदेश ऐकून अर्जुनाला आश्चर्य वाटले. इतक्या मोठ्या रणांगणात जिथे साफसफाईसाठी कितीतरी गोष्टी होत्या, तिथे श्रीकृष्णांनी एका साध्या घंटीकडे लक्ष का दिले? या घंटीचे एवढे महत्व काय? असा प्रश्न अर्जुनाच्या मनात येत होता. तरीही श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे अर्जुनाने ती घंटी उचलली आणि त्या क्षणी त्याचे संपूर्ण जगच बदलून गेले. घंटीखाली त्याला 4 लहान पिल्लं आणि एक चिमणी दिसली. ती सर्व पिल्लं जिवंत होती. अर्जुन आश्चर्यचकित झाला. ती चिमणी आणि तिची पिल्लं बाहेर आली आणि आनंदाने श्रीकृष्णाभोवती फिरू लागली, जणू त्याच्या कृतज्ञतेची परिक्रमा करत होती. हीच ती पिल्लं होती जी 18 दिवसांपूर्वी इतकी लहान होती की उडूही शकत नव्हती, आणि हीच ती चिमणी होती जी श्रीकृष्णांकडे मदतीसाठी विनंती करत होती. श्रीकृष्णांनी 18 दिवसांपूर्वी जे केले होते त्याचा अर्थ आता अर्जुनाला समजला. त्या हत्तीच्या गळ्यातील घंटी खाली पाडून श्रीकृष्णांनी त्या चिमणीच्या संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचवले होते. या कथेचं तात्पर्य आहे की भगवान आपल्या प्रत्येक भक्ताची, अगदी लहान जीवांचीही काळजी घेतात. आपल्याला त्यांच्या कृतीचा अर्थ लगेच समजत नाही, पण प्रत्येक कृतीमागे एक मोठा हेतू आणि करुणा दडलेली असते. हे सर्व पाहून अर्जुनाला सगळं आठवलं आणि त्याला खरी गोष्ट समजली. तो नम्रपणे म्हणाला, कृष्णा, मला माफ करा. मी सामान्य मनुष्याप्रमाणे वागलो आणि मी विसरलो होतो की तुम्ही खरे कोण आहात. श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर आणि आपल्या डोळ्यांनी ते पाहिल्यानंतर अर्जुन अधिकच नम्र झाला. यानंतर तो श्रीकृष्णांसोबत पुन्हा राजमहालात परत गेला. हा होता आजचा प्रसंग, आणि यामधून आणखीही एक गोष्ट शिकतो. आपण सगळ्यांनीही त्या घंटेखाली विश्रांती घ्यावी जोपर्यंत ती आपल्यासाठी उचलली जात नाही. कारण श्रीकृष्णांनी त्या चिमणीला 3 आठवड्यांसाठी अन्न साठवण्यास सांगितले होते. त्यामागे एक मोठं कारण होतं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पुढील 18 दिवसांत अत्यंत भयानक आणि भीषण युद्ध होणार होतं. तोपर्यंत ती लहान चिमणी उडू शकत नव्हती आणि आपल्या पिल्लांसाठी अन्न पाणी आणू शकत नव्हती. म्हणूनच श्रीकृष्णांनी तिला आधीच अन्न साठवून ठेवण्यास सांगितले, जेणेकरून त्या कठीण काळात तिच्या कुटुंबाला काहीही कमी पडू नये. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी त्या छोट्याशा चिमणीची आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाची रक्षा केली. कारण त्या चिमणीनेही देवावर पूर्ण विश्वास ठेवला होता. डोळे मिटून निसंशय विश्वास. यानंतर अर्जुन आणि श्रीकृष्ण राजमहालात परत गेले. आणि आपणही या कथेतून हे शिकूया की जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत श्रद्धेने आणि संयमाने त्या घंटेखाली विश्रांती घ्यावी. मित्रांनो, ही होती अधिक मासाची म्हणजेच पुरुषोत्तम मासाची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा. जो महिना कधी काळी सर्वांनी नाकारला त्यालाच भगवान श्रीकृष्णांनी सर्वश्रेष्ठ स्थान दिले. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. आपण कितीही निराधार किंवा कमी समजलं गेलो तरी भगवानांवर श्रद्धा ठेवली तर ते आपलं आयुष्य बदलू शकतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही अधिक मासात काय विशेष करता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि दिव्य कथेसोबत. तोपर्यंत राधे कृष्ण म्हणत राहा आणि आनंदात राहा.